नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहे मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर विक्रांत देशमुख सर, जे की कार्डिओलॉजिस्ट आणि MD मेडिसिन आहे. आता त्यांच्यासोबत आपण हृदयरोगाबाबत आणि हृदयरोगाच्या विविध आजारांबाबत चर्चा करणार आहोत. सर, एमसी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, मुलाखतीच्या सुरुवातीलाच पहिला प्रश्न विचारतोय की हृदयरोग म्हणजे काय? नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत देशमुख, हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तर हा खूप चांगला प्रश्न आहे. हृदयरोग म्हणजे आपण सामान्यतः हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज येणे किंवा हार्ट अटॅक येणे असं प्रचलित आहे. पण हृदयरोगाचे 5 प्रकार आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचे जाणून घेणं. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो आपण बघितला की तो सगळ्यात कॉमन आहे, म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असणे, ज्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारचा आजार आहे हृदयाच्या ठोक्यांचा, म्हणजे ठोके वाढणे किंवा कमी होणे, त्याला आपण अरिथमिया असं म्हणतो, तो एक प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे हृदयाचे जे झडपा आहेत त्यांची लिकेज होणे किंवा त्यांची जो एरिया आहे तो कमी होणे, स्टेनोसिस होणे, त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा होणे, याला व्हाल्व्युलर हार्ट डिसीज असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे की काही जन्मजात हृदयाचे आजार असतात, ज्याच्यामध्ये की हृदयामध्ये होल असणे, 2 चेंबर्समध्ये कम्युनिकेशन होऊन अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त यांचं मिसळ होणे, हा एक प्रकारचा आजार. आणि पुढचा 5वा प्रकारचा आजार म्हणजे कार्डिओमायोपॅथी, म्हणजे हृदयाचे स्नायू जे आहेत त्यांच्यावर सूज येणे, त्यांची जाडी वाढणे किंवा ते कमकुवत होणे, असे 5 प्रकारचे हृदयरोगाचे आजार आहेत. बरं, या 4-5 प्रकारांपैकी कुठल्याही हृदयरोगाची लक्षणे कशी ओळखावी? तर सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे, हृदयरोगाची लक्षणे कोणती, म्हणजे कोणत्या रुग्णांनी हृदयरोग तज्ज्ञांकडे जायला हवं. तर यामध्ये चालताना किंवा चढताना दम लागणे, म्हणजे अनयुज्युअल दम लागतो, त्यानंतर घाम येणे, अतिरिक्त घाम येणे, धडधड होणे छातीमध्ये, खूप जास्त थकवा येणे, लवकर थकवा येणे, पायावरती सूज येणे, अशी जर का लक्षणे असतील तर ती हृदयरोगाची असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी ताबडतोब हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हृदयरोगाची जोखीम, ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो, महत्वाचं काय? तर यामध्ये रिस्क फॅक्टर्स हे विविध प्रकारचे रिस्क फॅक्टर्स आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जर म्हटलं तर फॅमिली हिस्ट्री, ज्याच्यामध्ये कौटुंबिक इतिहास जर कुणाच्या घरामध्ये हृदयरोगाचा असेल तर त्या लोकांना हृदयरोग होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये शुगर, डायबिटीज मेलाइटस, त्यानंतर ब्लड प्रेशरचा आजार, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जर वाढलेले असेल, ज्याला आपण डिसलिपिडेमिया म्हणतो, हा आजार असेल, तर त्याबरोबर वजन वाढलेलं असेल, ओबेसिटी. सध्या भारतामध्ये ओबेसिटीचं पॅन्डेमिक आलेलं आहे असं म्हणतात, कारण लठ्ठपणा हा आपण बघतोय की खूप कॉमन झालेला आहे. तर त्यामुळे पण एक होतं. त्यानंतर व्यसनाधीनता, धूम्रपान, मद्यपान, हे दोन्हीही, आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, हे दोन्ही व्यसनं हे हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहे. तर ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्सला जर आपण कंट्रोल केलं तर आपण हृदयरोगापासून बचाव करू शकतो. हृदयरोग टाळण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर. आता याप्रमाणे मी जसे तुम्हाला रिस्क फॅक्टर सांगितले, तर उपायही त्याचप्रमाणे आहेत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपलं वजन नियंत्रित करणे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आहार जो आहे तो संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण माइंडफुल इटिंग असं म्हणतो, की जे आपण जेवण करतोय त्यावेळी आपण काय जेवण करतोय याचा भान ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, फॅटची मात्रा किती आहे, हे गरजेचं महत्वाचं आहे. आपल्या भारतीय लोकांमध्ये जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे शुगर आणि वजन वाढणं ह्यासाठी मदत होते. तर कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून आपण आपल्या जेवणामध्ये कडधान्य, पालेभाज्या आणि प्रोटीन्स यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. तळलेले पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत. मीठ जे आहे, मिठाचे प्रमाण आहारामध्ये कमी पाहिजे, आणि गोड पदार्थ यांचं पण सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे. त्याचबरोबर टाळण्यासाठी पुढचं आहे की व्यायाम. तर अमेरिकन गाईडलाईन असोसिएशन नुसार आपल्याला रोज 30 ते 45 मिनिटं चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग, तत्सम आजार ॲटलिस्ट आठवड्याचे 5 दिवस करणं गरजेचं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे की तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन टाळणं. त्याच्यानंतर पुढचं आहे की आपल्या रेग्युलर चेकअप, हेल्थ चेकअप जे म्हणतो, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे.
हेल्थ चेकअप जर केलं नाही तर आपल्याला आजार आहे हे आपल्याला माहितीच होत. तेच विचारतोय की कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे आणि केव्हा केल्या पाहिजे. तर हेल्थ चेकअप मध्ये सगळ्यात महत्वाचं तर आपल्या रक्ताचं तपासणी सगळ्यात पहिले महत्वाची आहे. त्यामध्ये आपण ब्लड मधील शुगरचं प्रमाण, त्यानंतर कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण आणि HbA1c लेवल म्हणजे आपण ऍव्हरेज घेतो शुगरचा, ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर ऍडव्हान्स टेस्ट आहे, ज्यांना घरी कौटुंबिक इतिहास आहे त्यांच्यासाठी लायपोप्रोटीन A लेवल, होमोसिस्टीन अशा विविध प्रकारच्या चाचण्या आहेत, ज्यांनी रिस्क स्ट्रॅटिफिकेशन होते की या व्यक्तीला पुढे जाऊन हृदयरोग होण्याचे चान्सेस किती आहेत. त्यानंतर हृदयरोगाच्या काही तपासण्या आहेत, जर जी लक्षणं मी आता सांगितली तशी असतील तर त्याच्यामध्ये हृदयरोगाच्या 3 महत्वाच्या तपासण्या आहेत, प्राथमिक तपासण्या ज्याला म्हणतो आपण, ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट. तर असा समज असतो की काही रुग्ण असं विचारतात की सर मग मी फक्त याच्यातला 2D इको केलं तर चालेल का, किंवा मी फक्त ECGच केला तर चालेल का. तर असं नाहीये, आपल्याला जर हृदय संबंधी जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर हे तिन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. या तिन्ही तपासण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे हृदयाबद्दलची माहिती मिळत असते. ECG मध्ये आपल्याला हृदयाच्या ठोक्यांची माहिती मिळते, त्यानंतर ब्लॉकेजेसची प्राथमिक अंदाज आपल्याला त्यामध्ये येतो, त्यानंतर हार्ट अटॅक आल्यानंतर पण सगळ्यात पहिले जो ECG केल्यानंतरच आपल्याला त्याचं निदान होतं. 2D इको जी तपासणी आहे तिला आपण हार्टची सोनोग्राफी म्हणतो, ज्याच्यामध्ये की हृदयाची संरचना म्हणजे स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की होल काही आहे का हृदयामध्ये, त्यानंतर झडपांचे काही आजार आहेत का, हृदयाचं पंपिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती होतात. त्यानंतर ECG आणि 2D इको हे दोन्ही जरी नॉर्मल असलं तरी पण रुग्णाला ब्लॉकेजेसची चान्सेस असतात, आणि जर का लक्षण आहेत, ECG इको नॉर्मल आहेत, तर त्यांना आपण काय करतो की रेस्टमध्ये त्यांचं सगळं नॉर्मल आहे, पण आपण एक्सरसाइज केल्यानंतर मग त्यांना सिम्पटम्स येतात का, ECG मध्ये चेंजेस येतात का, हे आपण ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्टनी बघतो. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काही आढळलं तर मग पुढची टेस्ट असते एंजिओग्राफी, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेस डायरेक्टली कॅथलॅब मध्ये एक्सरेच्या साह्याने आपण बघू शकतो. तर ECG इको जरी नॉर्मल असलं तरी पेशंटला बायपास लागण्याचं सुद्धा प्रमाण आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हृदयरोग तज्ञांच्या सल्ल्याने या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. आता कुठल्याही, आता आपण जसं म्हटलं की ज्यांच्या घरात हिस्ट्री आहे अशा लोकांनी, रुग्णांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी एखादे 2D इको असं ECG केलाय तर एकदा केल्यानंतर परत किती दिवसांनी तो करायला पाहिजे? जर एकदा केलाय तुम्ही आणि नॉर्मल आहे सगळ्या तिन्ही टेस्ट आणि तुम्हाला नंतर काही सिम्पटम्स नाहीयेत, तर तुम्ही बाकीच्या टेस्ट म्हणजे या ECG इको TMT नाही केले तरी चालेल जर सिम्पटम्स नाही. पण आपलं ब्लड टेस्ट, ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, आपल्या ब्लड प्रेशरची तपासणी, हे दर 6 महिन्याला करणं गरजेचं आहे, कारण या गोष्टींची लक्षणं काही आढळून येत नाहीत आणि हे तपासल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बरं, आता याच्यामध्ये एंजिओग्राफी आपण विषय निघतो प्रत्येक वेळेला तपासणीच्या वेळेला, तर एक जे आहे सिटी स्कॅन एंजिओग्राफी म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न आहे की आजकाल सिटी कोरोनरी एंजिओग्राफी म्हणजे एक अद्ययावत तपासणी हृदयरोगासाठी आलेली आहे, हृदयरोगाच्या धमन्यांमधील ब्लॉकेजसाठी. तर 2 प्रकारच्या एंजिओग्राफी असतात. एक कन्व्हेन्शनल एंजिओग्राफी जी आपण कॅथलॅब मध्ये करतो, एंजिओप्लास्टीच्या वेळेस जी एंजिओग्राफी केली जाते ती, आणि सिटी स्कॅनची जी एंजिओग्राफी आहे ती सिटी स्कॅन द्वारे केली जाते. त्याला पेशंटला ऍडमिट होण्याची गरज पडत नाही. परंतु कोणती तपासणी कोणी करावी, आता याच्यामध्ये कसं आहे की जर पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे, त्याचं निदान झालेलं आहे, त्यांचं वय आहे, त्यांचं चान्सेस जे आहे ब्लॉकेज येण्याचे जे जास्त आहेत, तर त्या रुग्णांनी आम्ही कन्व्हेन्शनल एंजिओग्राफी जी एंजिओप्लास्टीच्या आधी केली जाते ती सुचवतो. सिटी कोरोनरी एंजिओग्राफी कोणी करावी, समजा वय मध्यम स्वरूपाचं आहे, 30 ते 50 मध्ये वय आहे, पेशंटचे सिम्पटम्स, लक्षणं असे बॉर्डर लाईन आहेत की ते आपण सांगू शकत नाही की हे खरंच हृदयरोगाचे आहेत का, आणि बाकीच्या तपासण्या जवळपास नॉर्मलच आलेल्या आहेत, किंवा स्ट्रेस टेस्ट मध्ये बॉर्डर लाईन असा रिपोर्ट आलेला आहे. तर ज्या लोकांना धोका कमी आहे ब्लॉकेज येण्याचा, त्यांची स्क्रीनिंग म्हणून सिटी कोरोनरी एंजिओग्राफी आपण तरुण लोकांमध्ये करू शकतो. एंजिओग्राफी मध्ये काही चेंजेस आल्यानंतर एंजिओप्लास्टीचा पण सल्ला दिला जातो. हे एंजिओप्लास्टी म्हणजे काय? बरोबर. तर एंजिओ ब्लॉकेज शोधण्याची जी तपासणी आहे त्याला एंजिओग्राफी असं म्हणतात, आणि ब्लॉकेजची जी आपण ब्लॉकेज काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला एंजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपण काय करतो की जी धमनी ब्लॉक आहे तिथे आपण एक वायर
वायर घेऊन जातो, हं. त्याच्यावरनं एक बलून घेऊन तो ब्लॉक उघडला जातो हं. आणि ती धमनी परत ब्लॉक होऊ नये याच्यासाठी आपण तिथे एक स्टेंट Stent. टाकतो. तर या पूर्ण प्रक्रियेला एंजिओप्लास्टी असं म्हणतात. बरं. मग जास्तीचे ब्लॉकेज असल्यानंतर परत एक बायपासचा सल्ला दिला जातो. बरोबर मग बरोबर बायपास म्हणजे काय आणि त्याची प्रोसेस कशी असते? बरोबर. तर आता मी जसं सांगितलं तुम्हाला, एंजिओप्लास्टी म्हणजे हो. बलून किंवा स्टेंटद्वारे हो. नस उघडणे, ज्याच्यामध्ये की काहीच चिरफाड केली जात नाही. एक छोट्याशा धमनीमधून हे ऑपरेशन केलं जातं. परंतु काही रुग्णांमध्ये ब्लॉकेजेसची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. तर अशा रुग्णांमध्ये मेन नसांमध्ये ब्लॉकेजेस किंवा कॅल्शियम मध्ये आहे आणि जे अँजिओप्लास्टीद्वारे होण्यास खूप अडचण आहे, अशा रुग्णांना आपण बायपास हे ऑपरेशन सुचवतो. तर बायपास म्हणजे काय? जसं आपण म्हटलं की समजा आपल्या सिटीमध्ये जर आपण रोड्स बघितले तर सगळे हो. फुल असतात, त्याच्यामध्ये अडथळा असतो ट्रॅफिकला. हं. म्हणून मग काय केलं जातं की आपला एक बायपास Bypass रस्ता बनवला जातो की जिथून अडथळा नसेल हो. आणि वाहनं सिटीमध्ये न येता बाहेरून मार्ग दिला जातो. मार्ग दिला जातो. तसंच या नसा ज्या आहेत, जिथे ब्लॉकेज आहेत त्याच्या खाली एक नवीन नस जोडली जाते. त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा दुसरा म्हणजे बायपास बाहेरून केला जातो. त्याला बायपास ऑपरेशन असं म्हणतात. बरोबर. आता बायपास, एंजिओप्लास्टी याच्यामध्ये आताच्या याच्यात आधुनिक तंत्रज्ञान आले काय? येस येस. तर आता एंजिओप्लास्टी जसं आपण पूर्वी एक 5-10 वर्षांपूर्वी जसं फक्त एंजिओग्राफी म्हणजे एंजिओप्लास्टी म्हणजे वायर, बलून आणि स्टेंट एवढंच होतं. परंतु आता खूप त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड नावाचं तंत्रज्ञान आलं की ज्याच्यामध्ये आपण हृदयाची जी धमनी आहे ती आतून त्याची सोनोग्राफी करून एक्झॅक्ट हृदय त्याची साईज किती आहे, ब्लॉकचं कंटेंट काय, कॅल्शियम किती आहे, त्यानुसार अशी परफेक्ट अशी एंजिओप्लास्टी आता आयव्हसद्वारे करू शकतो. त्याचबरोबर जसं की मी म्हटलं की पहिले जर हार्ट ब्लॉकेजेस असतील, कॅल्शियम असेल किंवा लेफ्ट मेन नसांमध्ये ब्लॉकेज असेल तर बायपासलाच पाठवायला लागायचं. परंतु आता रोटा अब्लेशन म्हणजे ड्रिलिंग मशीन लिटरली असं आहे की ज्याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे ते नसांमधलं काढलं जातं. IVL लिथोट्रिप्सी म्हणजे जे खडक झालेले असतात काही काही नसा, तर त्यांनाही फोडण्याचं काम IVL बलूनद्वारे केलं जातं. तर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता बायपासची गरज कमी होऊन जास्तीत जास्त रुग्णांमध्ये एंजिओप्लास्टीचा आपण पर्याय देऊ शकतो. बरं. बायपास म्हटलं की सर्वांना भीती वाटते. ग्रामीण भागात असो किंवा शहरात बायपास म्हटलं की ऑप्शन मध्ये लोक म्हणतात की बायपास नको, दुसरा काही पर्याय आहे का? बायपासची भीती का आणि बायपास खरंच धोकादायक आहे का? तर याच्यामध्ये असं आहे की बायपास हे ऑपरेशन जर म्हटलं तर ते ऍक्च्युली एक शस्त्रक्रियाच आहे एक प्रकारची. परंतु ती आपण सुचवतो अशा रुग्णांना की ज्याला त्यांची नितांत गरज आहे. ती जर केली नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. तर सर्जरीमध्ये कुठल्याही सर्जरीमध्ये थोडीफार रिस्क असतेच, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आजकाल त्याची रिस्क कमी झालेली आहे आणि फायदे जास्त झालेले आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांना हृदयरोग तज्ञांनी सल्ला दिला आहे बायपासचा, त्यांनी न घाबरता ती शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. बरं. बायपास किंवा एंजिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्णांनी विशेष काय काळजी घ्यायला पाहिजे? तर हा एक खूप चांगला प्रश्न आहे की एखाद्या रुग्णाची एंजिओप्लास्टी झालेली आहे किंवा बायपास झालेली आहे, तर अशा रुग्णांना ऑपरेशन झालं म्हणजे मी आता पूर्ण फिट झालेलो आहे आणि आता मला काही रिस्क नाही असं नाही. तर एंजिओप्लास्टी नंतर रक्त पातळ करायची जी औषधं आहेत ती वर्षभर घ्यावी लागतात. कोलेस्ट्रॉलची औषधं घ्यावी लागतात. रेग्युलर चेकअप ठेवावं लागतं, बीपी, शुगर ह्या गोष्टी, कारण अशा रुग्णांना परत ब्लॉकेज होण्याचे प्रमाण जास्त असतं. तर आपल्या मेडिसिन्स वेळेवर घेणे, रेग्युलर हेल्थ चेकअप करणे आणि आपल्या हृदयरोग तज्ञांना च्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं बंद करू नये. बरं. मुलाखतीच्या शेवटाकडे जातो त्यापूर्वी 2 प्रश्न. त्यातला एक असा की पेसमेकर म्हणजे काय? तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की हृदयरोगाचे बरेच प्रकार आहेत. तर अरिथमिया जो आहे म्हणजे हृदयरोगाचे धडकन कमी होणे किंवा जास्त होणे, या आजारांना ट्रीट करणारं एक मशीन आहे, ते म्हणजे पेसमेकर नावाचं मशीन आहे, ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके जर कमी झाले तर त्याच्यामध्ये आपण बाहेरून एक बॅटरी असते, त्याला जसं मोबाईलमध्ये बॅटरी असते तशी एक बॅटरी असते आणि ते 2 लीड्स असतात, त्याची वायर आपण हार्टमध्ये ठेवतो, बॅटरी इथे लावतो आणि जेव्हा पण नॅचरल पेसमेकर हृदयाचं काम करत नाही, ठोके जनरेट करत नाही, तेव्हा आपल्याला त्या बॅटरीद्वारे, त्या वायरद्वारे त्या हृदयाचे ठोके वाढवण्यास मदत होते आणि रुग्णाचा जीव वाचू शकतो. आणि याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे पेसमेकरचे बरेच प्रकार आहेत. तर याच्यामध्ये की समजा आपण असं बघतो की ज्या पेशंटचं हृदय फडफड करतंय आणि तो एकदम अरेस्ट झालेला आहे, पडलेला आहे, त्याला आपण शॉक देतो, बरोबर.
तर अशा रुग्णांना वापस तसं होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर अशा रुग्णांना आता एक पेसमेकर आलेला आहे की जे आपण इथे मशीन ठेवतो आणि जेव्हा त्यांना असं झालं तर ते आतल्या आतच शॉक देतात. म्हणजे आतमध्ये पण शॉक देण्याची प्रक्रिया आता म्हणजे नवीन ऍडव्हान्स आलेली आहे. नक्कीच या मुलाखतीच्या आपण शेवटचा प्रश्न आहे, नागरिकांना निरोगी राहण्यासाठी काय संदेश देणार? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदयरोग हा आपल्या भारतीयांमध्ये सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. याचं कारण आहे की आपल्या बदलती लाईफस्टाईल आणि स्ट्रेस आणि खाण्यापिण्याच्या सवयी. तर सगळ्यात महत्वाचं आहे आपला आहार, व्यायाम करणे, नियमित रेग्युलर हेल्थ चेकअप करणे आणि जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावर कंट्रोल करून हृदयरोगांपासून आपण नक्कीच बचाव करू शकतो. नक्कीच हे होते मेडिकवर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत देशमुख सर, ज्यांनी हृदयरोगाच्या विविध आजारांबाबत, उपचारांबाबत आणि विशेष म्हणजे स्वतःची काळजी घेण्यासाठी आपला आहार आणि व्यायाम गरजेचा असल्याचं सांगितलंय. सर, एमसीएन न्यूजला भेट दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात नवीन डॉक्टरांसोबत नवीन आजाराबाबत माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.